काय बायकोच्या बोलण्यावर चालतो मी. आता ती बोलली तर तिचं ऐकायचं नाही, कानात कापूस घालून बसायचं मी. आता मधीचा ऍक्सिडेंट झाला, 15 दिवस हॉस्पिटलमध्ये एकही जण घरातलं बघायला आला नाही बाबा कशी आहेस, बरी आहेस का काय. आणि दुसऱ्या कोणाचा होऊ दे, लगेच पळत निघणार, लगेच सेवा करायला आला ती. आता मधी सगळे घरचे महाबळेश्वरला गेलते फिरायला. हिला कुणी विचारलं नाही की बाबा येणार आहेस का काय का नाही का ती घरची नाहीये का. आता मधी आईची तब्येत खराब झाली, कुणी आलं नाही, एकही वहिनी आलं नाही विचाराय की बाबा आई तुम्ही कशा आहात, बऱ्या आहात का काय. हिने एकटीने सगळं केलं तिचं, हिने एकटीने सेवा केली आईची. हा, कुणी नाही म्हणलं की बाबा आम्ही करतो का म्हणतील. ही म्हणली नका करू, मी एकटी बाद झाली, मी एकटी करते. सगळ्यांचं चांगलं करायला बघते, पण वाईट बनून राहते. दिवसभर काम करते, दिवसभर जेवाय सुद्धा टाइम भेटत नाही. जेवलीस का नाही तू, जेवण गेलं की काही बोलू दे, कुणी काही बोलू दे, कधी कुणाला सांगणार नाही, स्वतः बद्दलच ठेवणार. हा, काय झालं विचारलं तर काय नाही म्हणते, आणि डोळ्यात तर पाणी असतं तिच्या. आता जर मी तिचं एवढं जर ऐकलं, थोडंफार जर मी तिचं ऐकलं तर बायकोचं काय झालं. वा वा, I love you. अरे उठ की भाड्या, उठतो का नाही. असं होतो का म्हणतो काय तुझी काय युट्यूब का ओके का काही पैसे विसे ते काय हॉटेल भाग्यश्री वार बुधवार आपण सकाळच्या 9 चालेल की मग घेऊ का. मग बाकी जाऊ का. चाललंय मी सर्टिफिकेट तुझं आहे का. कितीला भरून घेतलं. बनवून नाही बाबा, कॉलेज चालते मग जातो. बाकी काय नाही ना, बाकी काम वगैरे कसं चाललंय. नाश्ता वगैरे करा का. हा जायचं तुम्हाला जाऊ का. प्रिंटर वगैरे चाललंय का बरोबर एकदम ओके मध्ये. जाऊ का मग. हो जातो मग. बाकी पाणी पितो थोडं, पाणी बसून पितो जरा, पाणी बसून पितो. आपलं जायचं नाही का. त्या जायचं ना. बाकी त्यांचं पण येऊ, त्यांचं पण जायचं ना. आपलं जायचं ना आता. हा चाललं ना, जाऊ का. जाऊ ना. हो चालेल, निघतो मग. चालेल येतो परत. हो येतो येऊ का. चालेल येतो. थोड्या वेळ येतो. हो ये. जाऊ ना. हो चालेल जा. येऊ का. जा ना बाबा आता. चाललंय म्हणलं. जातोय. अरे जा ना बाबा. जातो थोड्या वेळाने, काही काम नाही सध्या तरी. वाव, लोकेशन किती छान आहे ना रे. हो खरंच खूप छान लोकेशन. ऐक ना, अख्ख्या खानदारीत मला नाही का उदाहरण द्यायचं ह्याचं. बाबा मुलगा असतो तो प्रसाद सारखा, आणि आमच्या मुलाला काय करायचं तर लव्ह मॅरेज. बघू नको. अरे एवढं चांगलं स्थळ आणलं होतं त्या मुलीचं, ते पण रिजेक्ट केलं ह्याने. का तर इथं डाळ शिजत होती काय तुमची. माझा तो मुलगा नाहीये भाऊ, माझा तर मुलगा अजिबात नाही. काल आलेल्या मुलीसाठी आमच्यासोबत भांडतोय. हा, अरे आम्ही एक टाइमचं खाऊन 3 टाइमचं ह्यांना खायला घातलं, तेव्हा मी कुठं आधी झालं, आणि आमच्यासोबतच भांडतोय. वा, काय आजकाल हे सगळं नॉर्मल आहे. सांगतो तुला नॉर्मल नक्की. आणि इंस्टाग्रामवरच काम केलं असणार, म्हणून तर रात्रभर मोबाईल मध्ये पडिका असायचा नेहमी. अरे आपल्या घरात लव्ह मॅरेज करणं तर लांब, विचार करणं मी पाप आहे. रमा सांग यांना, मी तुला न बघतो तुझ्यासोबत लग्न केलं का नाही. काल ते शेजारचे काका म्हणत होते आजकालची पोरं कोणाची ऐकत नाही, स्वतःच्याच मनात चालवत्यात, लव्ह मॅरेज करतात. आता त्यांना काय सांगू, आमच्या घरातलाच आमचा मुलगा लव्ह मॅरेज करायला निघालाय. काय तोंड दाखवलं त्यांना मी, काय इज्जत राहील माझी. सगळे म्हणत होते पोरावर लक्ष ठेवा, उद्या काही कमी जास्त होईल. मी त्यांना म्हणलं हे बघा मला माझ्या पोरावर पूर्ण विश्वास आहे, तो असं काही करणार नाही. आता त्यांना काय सांगू, ह्याला लव्ह मॅरेज करायचंय. माहित नाही त्या पोरीने ह्याच्यावर काय जादू केली, सारखं तिथंच गुणगान गातोय, ती अशी ती तशी. हा, आम्ही किती रूप कर विसरलो का. हा, काय बघतो, घालू का तुला तोडून तंगड.